झालेली आहे, शिक्षा पूर्ण घोषित झालेली आहे, पण आरोपीला हे माहिती नाही की तुमच्या विरुद्ध आरोप काय आहे, त्या आरोपाचं दोषारोपपत्र काय आहे, त्याची कलम काय आहे, आणि त्याबरोबरच तुम्हाला दिलेले शिक्षेची पूर्णपणे पालन करण्याचं एक कार्यकर्ता म्हणून माझं कर्तव्य मी समजतो. आणि काल बऱ्याच पत्रकार महोदयांनी मला हे जे पत्र महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून प्राप्त झालं ते पत्र असं आहे, नाना गावंडे उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे, प्रशासन आणि संघटन ही जबाबदारी त्यांच्याकडे आहे. आणि त्यांनी मला एक पत्र पाठवलं आहे कालच्या तारखेचं. सणविवी नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपण पक्षविरोधी काम केल्याचे प्रदेश कार्यालयाच्या निदर्शनास आले आहे. माननीय प्रांताध्यक्ष श्री नाना भाऊ पटोले यांच्या निर्देशावरून आपणास काँग्रेस पक्षातून पुढील 6 वर्षाकरता निलंबित करण्यात आले आहे. आणि त्याबरोबरच हा तो ईमेल आहे, ज्या ईमेल आमच्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा अधिकृत ईमेल आहे. आणि तो जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, त्यांचे काम पाहणारे ते सपकाळ आणि मला, अशा आमच्या 3 जणांना तो मेल आला. हा मेल आल्यानंतर मी नाना गावंडे यांना फोन केला. मग ते सुरुवातीला 2-3 वेळेस ते कामात व्यस्त असल्यामुळं त्यांचं माझं बोलणं नाही झालं. आणि नंतर माझं त्यांचं 7:30 म्हणजे 7च्या दरम्यान बोलणं झालं. आणि मला त्यांनी सांगितलं की पत्र दिलं ते बरोबर आहे. तर मी त्यांना एवढंच विचारलं की मी काय पक्षविरोधी काम केलं हे तुमच्या निदर्शनास काही आलं असेल तर मला ते काहीच माहिती नाही आणि एकदमच मला निलंबन झालं, तर हे कसं काय. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही प्रांताध्यक्षांना याविषयी बोला आणि भेटा. तर मग मी प्रयत्न केला, पण काल त्यांच्याशी माझा संपर्क होऊ शकला नाही. आजही मी प्रयत्न केला, आजही होऊ शकला नाही. पण मी दरम्यानच्या काळामध्ये आपल्या आत्ताच जे जालना लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार आहेत कल्याण काळे यांच्याशी माझं सकाळी अगदी 5-7 मिनिटं बोलणं झालं फोनवर. आणि त्यांनी मला उद्या सकाळी 9:30 वाजता भेटण्यासाठी बोलवलेलं आहे. मग त्यांच्या भेटीनंतर मी त्यांना विनंती करणार आहे आणि विचारणार पण आहे की माझ्याकडून काय पक्षविरोधी कार्यवाही झाली ज्या अनुषंगाने मला पक्षातून निलंबित काढण्यासाठी हे झालं, म्हणजे शिफारस झाली, कोणाचा तरी अहवाल गेला किंवा अजून काय झालं जे मला माहिती नाही. मग मी हे त्यांना बोलल्यानंतर मग मी नामदेव पवार जे आमचे जिल्हा काँग्रेसचे प्रभारी आहेत त्यांना सुद्धा संपर्क केला. त्यांना विचारलं तर त्यांनी मला एक असं कारण सांगितलं की जे कारण माझ्याशी संबंधित. मी त्यांना विचारलं की सत्संग मुंडे प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस आहेत, त्यांना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडून मान्यता आहे. आणि मी 2003 पासून मी पवार साहेबाला सांगितलं, तुम्ही शिवसेनेत होते त्यावेळेस 2003ला मी युवक काँग्रेसचा सरचिटणीस झालो, मग NSYचा जिल्हाध्यक्ष झालो, 2008ला युवक काँग्रेसचा अध्यक्ष झालो, 14पर्यंत मी युवक काँग्रेसचा अध्यक्ष होतो, 14 पासून 16पर्यंत मी पक्षाचं काम केलं, 16ला मी प्रदेश काँग्रेसचा सचिव झालो एप्रिल 2016ला. त्याच्यानंतर 2021मध्ये मी नानाभाऊ पटोले प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर सरचिटणीस झालो आणि सरचिटणीसही अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मान्यते. म्हणून मग हे माझे संघटनेतले अधिकार आहेत. आणि मग हे करत असताना मला काय माहिती नाही झाली. ती काल माहिती काय व्हावी आणि मी जे काम केलं, आता आमचे इथं आगळे साहेब आले, ते पत्रकारही आहेत आणि तसे माझे NSYचे ते ज्येष्ठ सहकारी आहेत. तर सांगायचा मुद्दा असा की मी तुम्हाला काही नवीन आहेत म्हणून मला दाखवायसाठी मी दाखवतोय की मी NSY पासून इथं काम करत आलोय. मला NSYचं उत्कृष्ट संघटक म्हणून 2007ला प्रशस्तीपत्र दिलं होतं आणि रोशनी 2008ला
त्याचबरोबर युवक काँग्रेसमध्ये मी उत्तराखंड येथे अहमद पटेल, अंबिका सोनी यांनी आम्हाला सगळ्यांनी आमच्या उत्तराखंडमधील तुम्ही जीवावर उद्धार होऊन जवळपास महिनाभर संघटनेसाठी केलेल्या कामाचं कौतुक केलं आणि त्या कामाच्या कौतुकावर नंतर माझं पक्षामध्ये प्रमोशन पण झालं, पदोन्नती पण झाली, मी सरचिटणीस पदापर्यंत गेलो. आणि दरवेळेस म्हणजे 2009 पासून जालना विधानसभेसाठी काँग्रेस पक्षाकडून विधानसभेची अर्ज मी भरत आलेलो आहे की मला विधानसभेची उमेदवारी मिळाली. मग 2009ला मी विधानसभेची उमेदवारी मागितली, 2014ला मागितली, 19ला मागितली. दरवेळेस जालना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांकडून मला निवडणूक झाली की त्यांनी बहुतेक नियम ठरवून घेतला जिल्हा काँग्रेस कमिटीने की निवडणूक झाली लोकसभा आणि विधानसभा की ते माझ्या विरोधामध्ये पक्षविरोधी काम केल्याचा माझ्या विरोधात ठपका ठेवतात. पण मागील 4 निवडणुकीत असा कुठलाही माझ्या विरोधात कार्यवाही झाली नाही. पण आत्ता ही कार्यवाही होताना नेमकं कोणाच्या अहवालावर ही कार्यवाही झाली आणि मला न माहीत होता झालेली कार्यवाही ही एकतर्फी आहे. आणि मला खात्री आहे की आमचे जे प्रांताध्यक्ष आहेत नानाभाऊ पटोले यांना मी माझी बाजू सांगितल्यानंतर आणि मी काँग्रेस पक्षासाठी प्रचारामध्ये केलेलं, आत्ता कल्याण काळेसाठी केलेलं काम हे ज्यावेळेस मी त्यांच्या निदर्शनास आणून देईल तर नक्कीच ही झालेली कार्यवाही वापसी घेण्यात नक्कीच ते करतील. कारण की मी पक्षाच्या विरोधात कोणतंही काम केलेलं नाही आहे आणि माझं काम हे मी उलट निर्भय बनोची जी माझ्यावर कल्याण काळेंनी जबाबदारी दिली होती, निर्भय बनोची सभा असेल आणि त्यानंतर घर टू घर जाऊन केलेला प्रचार, गावाची नावं मी सांगू शकतो. आणि यावेळेसचं एक उपलब्धी दुसरी गोष्ट सांगतो की जालना विधानसभा, बदनापूर विधानसभेतील अंबड तालुक्यातील गावं, बदनापूर तालुक्यातील गावं, पैठण तालुक्यातील गावं या 4 म्हणजे 3 विधानसभा आणि 4 तालुक्यांमध्ये किमान मी जे काही 100-150 गावं फिरलो त्यामध्ये योगायोगाने मी काँग्रेस पक्षाचा तर कार्यकर्ता आहे पण मी ओबीसी या समाज घटकातून येतो. त्यामुळं ओबीसी बहुल असलेल्या नागरिकांमध्ये त्यांच्याकडे जाऊन मी काँग्रेस पक्षाची भूमिका, राहुल गांधींची जातनिहाय जनगणनेची असलेली भूमिका या सगळ्या गोष्टी मी त्यांच्यासमोर मांडल्या. आणि मी तुम्हाला वाघरोळ सर्कलमधले गावं पहा, मी तुम्हाला बूथनिहाय गावांची नावं आणि नंबर सांगतो, त्यांची माझ्याकडे यादी आहे, तुम्ही पण टॅली करा. नावा सर्कलमधले पहा आणि अंबड तालुक्यातील अशी गावं ज्यांनी भाजप सोडून कधीही कोणाला लीड दिली नाही तिथं सुद्धा ओबीसी बहुल गावांमध्ये सुद्धा काँग्रेस पक्षाला यावेळेस लीड मिळाली. मग इतकं सगळं काम झालेलं असताना मला सकाळी नामदेव पवार असं म्हटले की तुम्ही काँग्रेस पक्षाच्या प्रचारामध्ये थोडंसं पाहिजे तसं हे केलं नाही, जितकं तुमची क्षमता होती त्या क्षमतेने काम केलं नाही. तर आता माझी क्षमता तर वास्तविक मी नामदेव पवार जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष जे आहेत आमचे, जे की शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी फिरून आता ते काँग्रेसमध्ये वाढवण्यासाठी आले आणि त्यांनी जालना शहरातली जी काही शहरामध्ये 10,000 म्हणजे 9,400-600 मतांपर्यंतची जी काही शहरामध्ये पिछाडी झाली आहे काँग्रेसच्या उमेदवाराची, त्याबद्दल खरं तर एक पहिल्यांदा बैठक घ्यायला पाहिजे होती. त्या बैठकीत माझ्यावर जे काही जबाबदारी दिलेली होती त्यांनी त्याला भाऊसाहेब काळे त्यांचे काही लोक आले होते. काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी माझ्याशी संपर्क केला नाही किंवा त्यांनी येऊन मला विचारलं नाही. मीच मागे लागून त्यांच्याकडून काम मागितलं आणि अनेक बूथवर जे आपले सक्रिय पदाधिकारी होते, मग त्याच्यात पीस फाउंडेशनचे होते, निर्भया बनोमधल्या आप पक्षाच्या असतील, इतर पक्षाच्या असतील, सगळ्या जे माझ्या संपर्कातले आणि काँग्रेस पक्षाचे युवक काँग्रेसपासूनचे पदाधिकारी यांना मी कामाला लावलं. आणि त्या ठिकाणी जुना जालना भागामध्ये जर आपण पाहिलं तर मला असं वाटतं की काँग्रेस याच भागामध्ये
हे आहे, त्यांना काँग्रेसच्या कल्याण काळेंना मताधिक्य मिळालं. मग मी पक्षविरोधी काम कुठं केलं? जिल्हा काँग्रेसने अहवाल दिलाय की आमच्या जिल्हा काँग्रेसचे प्रभारी नामदेव पवार यांनी अहवाल दिलाय. या शहराचे आमदार कैलास गोरंट्याल दरवेळेस मी विधानसभेची उमेदवारी मागणार म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक मला या कार्यवाहीसाठी जिल्हा काँग्रेसला, शहर काँग्रेसच्या अध्यक्षाला परावृत्त केले का? आणि या सगळ्याच्या मुळाशी जे काही माजी आमदार सुरेश जेथले आहेत, जे की शिवसेनेतून आलेत, आणि काँग्रेस पक्षाची माझी धारणा आहे की काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक गटबाजीला सुरेश जेथल्या, राजाभाऊ देशमुख आणि कैलास गोरंट्याल यांची धोरणं कारणीभूत होती. आणि माझ्यासारख्या संघटनेतल्या काम करण्याला आणि 1 महिना मरण्यासाठी तयार असलेल्या माझ्यासारख्या कार्यकर्ता पक्षाच्या विरोधात काम करू शकतो का? मी आपल्याद्वारे जनतेला सांगू इच्छितो की मी असं कोणतंही कृत्य केलं नाही. आणि म्हणून मला यांनी सांगावं मी काय केलं याचा खुलासा करण्यासाठी मी आज ही पत्रकार परिषद बोलवली होती. मी नाना पटोलेंना सामाजिक न्याय मेळावा दरवर्षी मी घेतो. दरवर्षी म्हणजे 2003 पासून ही काँग्रेस पक्षाचा आणि हे घेत असलेले ह्या मेळाव्यांचा हे आहे. याच्यात राजीव सातव असतील, काँग्रेस पक्षाचे सगळे नेते या मंडळ स्तंभावर येऊन गेले. त्याचा लोकार्पण काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केलं. नाना पटोले 7 ऑगस्ट 2023ला आले होते आणि त्यांनी खूप चांगला मेळावा घेतला. त्यावेळेस काही पत्रकार बांधव त्या कार्यक्रमाला आलेले होते आणि तो कार्यक्रमही मी माझ्या दमवर घेतला आणि तो यशस्वी झाला होता. तर असं हे काम असताना अचानक मला आलेलं पत्र हे मला थोडंसं विचार करायला लावणार होतं. आणि नक्कीच मी माननीय प्रांताध्यक्षांना भेटून माझा मी म्हणणं मांडेल आणि मला न्याय मिळेल ही मला खात्री आहे, अपेक्षा. जनतेपुढे जाण्याची गरज आहे का? नाही, त्याचं कारण जी पक्षविरोधी कारवाई ठरवणार पाहिजे. मला असं म्हणायचं आहे की काल ज्यावेळेस त्यांनी मला हे जे पत्र दिलं आणि ते थेट पत्रकारांकडे आलं, मला पत्रकारांचा पहिला फोन आला आणि मला कळालं की माझ्या विरोधात पक्षविरोधी कारवाई. मग आता याला काय म्हणायचं? सोशल मीडियामध्ये डायरेक्ट पक्षाचे पत्र सोशल मीडियावर कसे येऊ शकते तेच मला कळालं नाही. हे जे म्हणतायत आता पत्रकार महोदय की तुम्ही पत्रकार परिषद घेताय, हे कार्यवाही होऊ शकते का? तर मग ते पत्र डायरेक्ट आलं. मला जर आलं असतं, माझा खुलासा होऊन जर जी काही काँग्रेस पक्षाचं जी काही आमची घटना आहे त्या घटनेत एक शिस्तपालन समिती आहे आणि त्या शिस्तपालन समितीसमोर दोन्ही बाजू समजा काही कोणाची तक्रार असेल त्या तक्रारदाराला नोटीस देऊन त्याचं म्हणणं मांडण्याची संधी दिली जाते आणि मग ते शिस्तपालन तुम्हाला शिष्टीकडे तुम्ही न्याय न मागता त्यांनी न्याय जर नसता दिला तर मग तुम्ही प्रेस घेणं अपेक्षित होतं असं माझं मत आहे. म्हणणं बरोबर आहे. पण मला हे जालन्यामध्ये कालच्या बातम्या ज्या आल्या त्या बातम्या कुठंतरी असं मला वाटलं की मला अगोदर मी जर तिकडं जायचा वेळ घातला तर कदाचित मला जनतेमध्ये वेगळा संदेश जाऊ नये. आणि म्हणून माझा प्रांताध्यक्षांवर, काँग्रेस पक्षाच्या घटनेवर माझा पूर्ण विश्वास आहे. पण जालना जिल्ह्यातील नेत्यांनी काहीतरी कटकारस्थान केलं आहे का हे तपासण्यासाठी मी ही आजची पत्रकार करतो. तुम्हाला अशी काही नोटीस माझे आमदार ज्येष्ठ असून त्यांच्यावर सुद्धा कारवाई त्याचं काय कारण? ते त्यांची वैयक्तिक भूमिका जाहीर करतील, कारण की ते बीड जिल्ह्यामध्ये राजकारण करतात, जालन्यातही करतात, ते माझे आमदार असल्यामुळे महाराष्ट्रातही करतात. पण मला का झालं? मी इंडिव्हिज्युअल आहे. मी 20-21 वर्षापासून जालना शहरात संघटनेचं काम करतो. माझे वडील माझे आमदार आहेत, त्यांचं इंडिव्हिज्युअल अस्तित्व आहे. पण मला पत्रकार आणि संपादक आणि वार्ताहरामध्ये काहीतरी फरक आहे ना. त्यांच्यावर झालेल्या कारवाईचं समर्थन करता का? मी कोणत्याही कारवाईचं समर्थन. तुम्हाला काही नोटीस वगैरे? तर प्रशांत गावंडे जे आहेत त्यांनी मला संपर्क केला होता. तर त्यांनी विचारलं तुम्हाला काही खुलासा विचारला का? म्हणलं नाही. तर त्यांच्याही बाबतीत तसंच झालं. मला ती आम्हाला अशी माहिती मिळाली बरोबर की पंकजा मुंडेंना त्यांनी वैयक्तिक पाठिंबा दिला. कोणी? नारायण मुंडे साहेबांनी.
अच्छा. त्यामुळे ही पक्षविरोधी कारवाई अशा ठरवून त्यांच्यावर कारवाई झाली अशी एक माहिती आहे. तर मग असं काही जर असेल तर ते नारायण मुंडेंवर व्हायला पाहिजे. सत्संग मुंडेंनी काय केलं? आणि त्यांना नोटीस त्यांना पण गेली होती का? अहो नोटीस त्यांना असती तर मग हा विषय झाला नसता. तुम्हाला पण नाही आली का नोटीस नोटीस? नाही. काहीच नाही. पक्षात त्याच्यानंतर नोटीस देतात का पण? हा? निलंबनाच्या पूर्वी नोटीस देतात का? सोशल मीडियावर कोणी पाठवलं असेल? हे बघा माझं मत आहे, मी हे पहा माझ्याकडे आलं, मी तर काही कोणाला पाठवलं नाही. पण राजाभाऊ देशमुखांच्या ईमेलवर आलं, मी हा ईमेल तुम्हाला दाखवला. त्यांच्याकडून केलंय, पण प्रेस नोट शेख महमूद यांच्या नावाने मला आज वाचायला भेटलं. म्हणजे साहेब, माझ्याकडे पक्षातून निलंबन करण्यापूर्वी प्रांताध्यक्षांना मी याद्वारे मागणी करतोय की जालना जिल्ह्यातील आपल्या पक्षाचा उमेदवार तर 1,11,000 निवडून आलाय. त्यांचा आम्ही स्वागत सत्कार केले, तन मन धनाने काम केले, एवढ्या रणत्या उन्हात काम केले. एवढं सगळं करूनही फक्त जालना शहर मायनस आहे. याची कधी तुम्ही चर्चा करणार आणि याला कोणाला जबाबदार ठरवणार? जर आम्हाला विचारलं असतं तर ही चर्चा आम्हाला इथं करायची गरज पडली नसती. आणि मी प्रांताध्यक्षांना तेच विचारणार आहे की साहेब आमची विनंती आहे की यांनी आम्हाला तुम्ही इथं जरी खुलासा विचारला असता तरी आम्ही त्यांना योग्य खुलासा दिला असता. सर तुम्ही म्हणता की जालना शहर विजय कामड आणि अब्दुल हाफिज या तिघांच्या विरोधात लेखी पत्र दिलं होतं. आमदार कैलास गोरंट्याल यांनी लेखी तक्रार केली आणि राजाभाऊ देशमुख यांनी सुद्धा ते केली. तुम्ही विधानसभेला उमेदवारी मागवणे की उभं राहू नये म्हणून या सगळ्या कारवाई असं तुमचं म्हणणं हे आहे? माझं 100% दावा आहे. आपल्या रस्त्यातील काटा दूर करणे पण निलंबनाची आणि कारवाई- कारण त्याच कारणासाठी या सगळ्याला वापरून माझ्या विरोधामध्ये ही कार्यवाही केली असा माझा दावा आहे. निलंबनाची कारवाई जर मागे नाही घेतली तर तुमची भूमिका पुढे काय राहणार? नाही निलंबन का नाही घेणार? घेतीलच ना. का नाही घेणार? नाही घेतलं समजा तर मी पक्षाचं काम केलंय, मी पक्षाच्या विरोधात काही तुम्हाला विश्वास आहे? 100%.